नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला ठीक आहे, सुरू करूया आपला आजचा टॉपिक. आपल्या सिलेबसमधला एक महत्त्वाचा टॉपिक, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला प्लांट्स आणि ॲनिमल्स या दोघांमध्येही ज्या काही महत्त्वाच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असतात, स्पेशली एक्सक्रिशन किंवा मग त्यामध्ये इतर ज्या काही उदाहरणार्थ समजा प्लांट्समध्ये जे काही ट्रान्सपोर्टेशन होत असतं, मग ते फूडचं असो किंवा वॉटरचं असो, झायलम आणि फ्लोएमच्या माध्यमातून, तर त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. त्याच्यानंतर आणखी काय काय शिकायचं आहे हे आपण पाहूया. ट्रान्सलोकेशन जे काही आहे तर याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. एक्सक्रिशन इन ॲनिमल्स, एक्सक्रिशन इन प्लांट्स देखील पाहायचे आपल्याला. त्यासोबत सगळ्यात शेवटी आपल्याला कोऑर्डिनेशन इन ह्युमन्स, यामध्ये मग हार्मोन्सबद्दल आपल्याला माहिती घ्यायची, विशेषतः एंडोक्राइन ग्लँड्सबद्दल, आणि त्यासोबतच नर्वस सिस्टीमबद्दल देखील माहिती घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्लांट्समध्ये जे काही वेगवेगळे हार्मोन्स आहेत, मग ते ग्रोथ डिपेंडंट आणि ग्रोथ इंडिपेंडंट, तर याविषयी देखील आपल्याला माहिती घ्यायची. म्हणजे एकंदर एक अत्यंत महत्त्वाचा असा आपला हा टॉपिक असणार आहे आपल्या सिलेबसमधला. ठीक आहे, सुरुवातीपासून अगदी व्यवस्थित पद्धतीनं जर लक्ष दिलं तर नक्कीच तुमच्या सगळ्या कन्सेप्ट, सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या टॉपिक विषयीच्या, तर त्या क्रिस्टल क्लिअर होतील याची खात्री बाळगा. तर मित्रांनो, इथं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी गोष्ट इथं शिकायची ती म्हणजे या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. आता सगळ्यात महत्त्वाचं, प्लांटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः प्लांट्समध्ये झायलम आणि फ्लोएम या अशा दोन कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आहेत. काय बरं? कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आपल्याला या पाहायला भेटतात. यामध्ये झायलमचा जो काही रोल असतो किंवा जो यूज असतो ना, तर तो रोल म्हणजे वॉटर आणि मिनरल यांचं ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, वॉटर आणि मिनरल यांच्या ट्रान्सपोर्टेशनचं काम हे कुणाच्या माध्यमातून होत असतं बरं? झायलमच्या माध्यमातून. जेव्हा आपण प्लांट टिश्यू हा घटक पाहतो ना, तेव्हा हा सगळा घटक जो आहे तर तो आपल्याला तिथं पाहायला भेटतो, झायलम आणि फ्लोएमबद्दलचं, विशेषतः त्याची रचना. आणि फ्लोएमच्या बाबत जर पाहायला घेतलं तर इथं जे फूड असतं, आता तुम्ही म्हणाल नेमकं प्लांटमध्ये फूड जे आहे तर ते नेमकं कोणतं असतं, तर तुम्हाला इथं फोटोसिंथेसिसची रिॲक्शन नक्कीच माहिती असेल, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरच्या मदतीनं इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड विथ दी हेल्प ऑफ क्लोरोफिल त्या ठिकाणी प्लांट्स हे स्वतःचं फूड बनवतात, ते ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये. तर हे जे काही फूड आहे तर हे लिव्हजमध्ये बनत असतं, मेनली लिव्हजमध्ये फोटोसिंथेसिस चालतं. मग आता हे बनलेलं जे काही फूड आहे तर ते प्लांटच्या सगळ्या भागांना पोहोचवावं लागेल ना, आणि यासाठी या फूडच्या ट्रान्सपोर्टेशनचं काम करण्यासाठी कोण असतं बरं? तर फ्लोएम असतं. ओके, आता इथं काही महत्त्वाचे वर्ड्स लक्षात असू द्या. या टिश्यू ज्या काही आहेत, मग त्या झायलम असो की फ्लोएम, या कॉम्प्लेक्स असतात. कॉम्प्लेक्सचा अर्थ काय? कॉम्प्लेक्सचा शब्दशः अर्थ आहे गुंतागुंतीची रचना. म्हणजे एकंदर याच्यामध्ये मल्टिपल टाईप ऑफ सेल्स असतात. मल्टिपल टाईप ऑफ सेल्स असतात. प्रामुख्यानं झायलममध्ये 4 प्रकारच्या सेल असतात आणि फ्लोएममध्ये देखील 4 प्रकारच्या सेल्स असतात. तो इथं संदर्भ आपल्याला काही जास्त महत्त्वाचा नाहीये, फक्त इथं एवढं लक्षात ठेवा की 4 वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स पासून झायलम बनलेली असते, त्याच पद्धतीनं 4 वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स पासून फ्लोएम ही टिश्यू बनलेली असते. ओके, तर इथं वॉटर प्लस मिनरल याला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं? झायलम. आता हे ट्रान्सपोर्टेशन नेमकं कुठून कुणीकडे होत असतं ही गोष्ट देखील तुम्हाला समजून घ्यावं लागेल. तर वॉटरचं ॲब्झॉर्प्शन कुणाच्या माध्यमातून होतं बरं प्लांटमध्ये? तर रूटच्या माध्यमातून होत असतं. आता रूटकडून जे वॉटर ॲब्झॉर्ब झालं तर त्याला अगदी त्या प्लांटच्या ॲपेक्स एरियापर्यंत, म्हणजे अगदी वरच्या टोकापर्यंत पोहोचवावं लागेल. म्हणजे एकंदर रूटकडून त्या ठिकाणी ब्रँचेसकडं किंवा लीफकडं, रूटकडून लीफकडं अशा पद्धतीनं हे वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन असतं. ठीक आहे, म्हणजे हे ट्रान्सपोर्टेशन एका दिशेमध्ये होईल का मल्टिपल डायरेक्शनमध्ये होईल? तर एकाच दिशेमध्ये होईल, बरोबर आहे, फ्रॉम डाऊनवर्ड टू अपवर्ड. आणि म्हणून झायलममध्ये होणारं वॉटर ट्रान्सपोर्टेशन हे कशा पद्धतीचं असतं असं म्हटलं जातं? इट इज युनिडायरेक्शनल. हे कसं असतं? युनिडायरेक्शनल असतं. आता याच्या उलट तुम्ही इथं जर या ठिकाणी फ्लोएमच्या बाबत जर बघितलं तर फ्लोएममध्ये लीफमध्ये बनलेलं फूड ब्रँचेसलाही आवश्यक असतं, स्टेमलाही आवश्यक असतं, रूट्सलाही आवश्यक असतं, म्हणजे प्लॅन्टच्या सगळ्या एरियामध्ये ते पोहोचणं आवश्यक असतं. दॅट्स वाय त्या ठिकाणी फ्लोएममधलं जे काही फूडचं मूवमेंट असते तर ती मल्टी डायरेक्शनल असते. ही एवढी महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती लक्षात असू द्या. आता
झायलम आणि फ्लोएम यांच्याबद्दल जेव्हा आपण बेसिक माहिती घेतलेली आहे त्याच्यानंतर काही इतर गोष्टी आपण शिकूया. याचा पर्पज काय आहे तर साहजिकच सबस्टन्सेस जे ॲब्झॉर्ब झालेले आहेत किंवा जे प्लांटमध्ये सिंथेसाइज झालेले आहेत. ॲब्झॉर्ब काय झालं बरं, वॉटर ॲब्झॉर्ब झालं आणि सिंथेसाइज काय झालं तर साहजिकच ते ग्लुकोज जे आहे तर ते प्लांटच्या माध्यमातून सिंथेसाइज झालं. तर या अशा पद्धतीच्या मटेरियलला प्लांटच्या एका पार्टमधून दुसऱ्या पार्टमध्ये ट्रान्सपोर्ट करण्याचं काम या कशाच्या माध्यमातून होत असतं बरं तर झायलम आणि फ्लोएमच्या माध्यमातून होत असतं. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या प्रोसेससाठी एनर्जी आवश्यक आहे का? जेव्हा एनर्जी आवश्यक असते एखाद्या प्रोसेससाठी तेव्हा ती ॲक्टिव्ह प्रोसेस असते. ती प्रोसेस कोणती असते बरं? ॲक्टिव्ह. हा शब्द स्पेसिफिकली लक्षात असू द्या. ॲक्टिव्ह म्हणजेच काय तर त्या प्रोसेससाठी एनर्जी रिक्वायर असते. आणि जेव्हा एखाद्या प्रोसेससाठी एनर्जी आवश्यक नसते तेव्हा मात्र ती प्रोसेस पॅसिव्ह म्हटलं जातं. आता इथं जर तुम्ही पाहिलं ना, या ठिकाणी लक्षात असू द्या, तुम्हाला मी काही उदाहरणं सांगतो. ॲक्टिव्ह प्रोसेस जी असते तर एनर्जी यासाठी कंझ्युम होत असते. एनर्जी कंझ्युम म्हणजे वापरली जाते. आणि जी पॅसिव्ह प्रोसेस असते ना मग ती कोणतीही असू द्या तर त्यासाठी एनर्जी इज नॉट रिक्वायर्ड. आता तुम्ही म्हणाल की विदाऊट एनर्जी कशी काय एखादी प्रोसेस होऊ शकते तर यस, होऊ शकते. याची काही उदाहरणं देखील आहेत. फॉर एक्झाम्पल ऑस्मॉसिस ही एक युनिक अशी प्रोसिजर आहे आणि त्यासोबतच डिफ्युजन अगदी ह्युमन बिंगमध्ये देखील होत असतं बरोबर बाळांनो. तर या ठिकाणी ऑस्मॉसिस असो किंवा डिफ्युजन तर ह्या पॅसिव्ह प्रोसेसेस आहेत. आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की बाबा ह्याच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम यांच्याबाबत तिथलं ट्रान्सपोर्टेशन नेमकं कसं आहे, त्यामध्ये एनर्जी लागते का लागत नाही, तर ह्याच गोष्टी आपण इथं पाहूया. तर इथं एनर्जी लेस दॅन ॲनिमल्स. प्लांट्सच्या बाबत जर पाहिलं तर प्लांट्सची मुवमेंट ही तुलनेनं म्हणण्यापेक्षा प्लांट्स मुवमेंट करतच नाहीत. म्हणजे त्यांचं विशेषतः लोकोमोशन होत नसतं. एका ठिकाणाहून दुसरीकडे प्लांट्स जातात का? नाही. आणि मुवमेंट जी काही होते तर ती देखील अगदी मर्यादित असते आणि म्हणून प्लांट्सचं एनर्जी कन्झम्पशन देखील कमी असतं. ठीक आहे. का बरं? कारण प्लांट्स हे स्टेशनरी असतात आणि प्लांट्समध्ये खूप साऱ्या सेल्स या डेड असतात. आता तुम्ही म्हणाल प्लांट्समध्ये डेड सेल्स कुठं असतात, तर आपण जेव्हा प्लांट टिश्यूबद्दल माहिती घेतो ना बाळांनो तेव्हा त्यामध्ये स्क्लेरेन्काइमा प्रकारच्या टिश्यू असतात आणि या टिश्यू चक्क डेड सेल्सपासून बनलेले असतात. म्हणजे अगदी उदाहरण जर घ्यायचं असेल तर फ्रूट्सच्या आत जे काही सीड असतं ना तर त्या सीडचं एक हार्ड असं कोटिंग असतं. उदाहरणार्थ आंब्यामध्ये कोय असते बघा, तर ती कोय जी आहे तर ती कशापासून बनलेली असणार, तिचं जे काही कोटिंग आहे तर ते हार्ड आहे. त्यानंतर चिंचेच्या ह्याच्यामध्ये जो चिंचोका असतो तर तो देखील अशाच प्रकारच्या डेड सेल्सपासून बनलेला असतो. म्हणजे ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींमुळे प्लांट्समध्ये जी काही एनर्जी रिक्वायरमेंट आहे तर तीच मुळात कमी असते ॲज कम्पेअर्ड टू ॲनिमल्स. आता प्लांट्सला न्यूट्रिएंट्स आवश्यक असतात का तर यस, न्यूट्रिएंट्स आवश्यक असतात. प्लांट्सला जवळपास एकूण 17 प्रकारचे न्यूट्रिएंट्स आवश्यक असतात. किती बरं? 17. यांना इसेन्शियल न्यूट्रिएंट्स म्हटलं जातं आणि यांचंही मग त्या ठिकाणी 2 गटामध्ये क्लासिफिकेशन होत असतं. एक म्हणजे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि दुसरं म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय तर जे अधिक प्रमाणामध्ये प्लांटला आवश्यक असतात, जसं की कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे 9 जे आहेत तर ते काय आहेत बरं तर ते मॅक्रोन्यूट्रिएंट आहे. नायट्रोजन मॅक्रो आहे, फॉस्फरस मॅक्रो, मॅग्नेशियम मॅक्रो, मॅग्नीज मात्र मायक्रो आहे. ठीक आहे, मॅग्नीज मायक्रो आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी प्लांट्सला हे न्यूट्रिएंट्स किंवा मिनरल्स आवश्यक असतात. मुद्दा असा आहे की हे मिनरल्स किंवा न्यूट्रिएंट्स प्लांटमध्ये वरपर्यंत जातात कसे तर ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जातात. मी तुम्हाला म्हटलं होतं की झायलममधून फक्त पाणीच जातं असं नाहीये, वॉटर प्लस मिनरल्स. आणि हे मिनरल्स कुठून त्या रूट्सला मिळतात तर जमिनीमध्ये असतात ते मिनरल्स. कळालं का? हे मिनरल्स त्या ठिकाणी प्लांटला जमिनीच्या माध्यमातून मिळत असतात आणि व्हाया रूट्स त्या ठिकाणी ते प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टला मिळतात. आता याच्यामध्ये ह्या 2 टिश्यूबद्दल तर मी तुम्हाला सांगितलं. झायलमच्या माध्यमातून काय कशाचं ट्रान्सपोर्टेशन होतं आणि फ्लोएमच्या माध्यमातून कशाचं होतं हे ऑलरेडी आपण बघितलं. आता आपण या ठिकाणी थोडंसं ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटरबद्दल पाहूया. मुद्दा असा आहे की रूट्सकडून प्लांटच्या अगदी लीफपर्यंत म्हणजे वरच्या भागापर्यंत हे वॉटर जातं. आता गंमत अशी आहे की प्लांटची हाईट म्हणजे जर तुम्ही अगदी टॉलेस्ट प्लांट जर पाहिलं तर त्याची उंची अगदी 100 मीटरपर्यंत देखील असते. 100 मीटर म्हणजे नॉट अ जोक. जवळपास 30 ते 32 मजली बिल्डिंग इतके उंच असे प्लांट्स जगामध्ये आहेत. सिक्विया सेम्पिव्हिरनस नावाचा एक प्लांट आहे
त्याला त्या ठिकाणी टॉलेस्ट प्लांट ऑन अर्थ म्हटलं जातं, तर त्याची उंची 100 मीटर पर्यंत असते. मग आता अशा प्लांटमध्ये अगदी ग्राउंड पासून किंवा बॉटम पासून ते अपवर्ड डायरेक्शन मध्ये हे पाणी जातं. याचा अर्थ तिथं काही बेसला मुळांपाशी काही मोटार वगैरे पंप वगैरे बसवलेला असतं का बरं? तर तसं तर बिलकुल नसतं. म्हणजे इथं या ठिकाणी प्लांट कोणत्या ना कोणत्या वेगळ्या अशा पॉवरचा, वेगळ्या अशा फिजिकल किंवा फिजिक्स मधल्या काही प्रिन्सिपलचा वापर करतात. आणि याबद्दल 3 थेरीज आपल्याला प्लांट्समध्ये पाहायला भेटतात. एक जी काही आहे तर ती रूट प्रेशर थेरी, दुसरी आहे ट्रान्सपायरेशन पूल थेरी, आणि या ठिकाणी आणखी एक जी काही आहे तर ती कॅपिलरी ऍक्शन आहे. कोणती आहे बरं? कॅपिलरी ऍक्शन. आता इथं दिलेलं नाहीये, पण या 3ही प्रकारच्या फिजिक्स मधल्या कॉन्सेप्टचा वापर प्लांट्स कशासाठी करतात बरं? फॉर अपवर्ड मूवमेंट ऑफ वॉटर. बघा गंमत अशी आहे की ह्या प्लांट्सनी कधी फिजिक्स शिकलेला असतं का? तर कधीच नाही. पण तरी देखील फिजिक्स मधल्या एवढ्या कॉम्प्लिकेटेड अशा थेरीचा वापर त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी करून घेत आहेत. ओके, इथपर्यंत लक्षात आलं का बाळांनो? इथपर्यंत लक्षात आलं का? यस अनुष्का, समजलं का बाळा? तुम्हाला इथपर्यंत काही अडचण असेल तर मला तुम्ही विचारू शकता. चलो कमेंट बॉक्स मध्ये मला तुमचे डाऊट वगैरे विचारा बरं, किंवा जर सगळं काही समजलं असेल तर ती देखील गोष्ट सांगा की ऑल ओके, सगळं काही समजलेलं आहे. समजलं का? त्यासोबतच माझा आवाज व्यवस्थित येतोय का हे देखील सांगा. माझा आवाज व्यवस्थित येतोय का? आज आपले 2 लेक्चर आहेत, ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा बरं. आज आपले 2 लेक्चर होणार आहेत विज्ञानाचे. आता हे पहिलं लेक्चर झाल्यानंतर थोडासा ब्रेक घेऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखी एक लेक्चर थोड्या वेळानं आपण कंडक्ट करणार आहोत. ओके, तर इथं या ठिकाणी मी तुम्हाला काय म्हटलं की 3 प्रकारच्या थेरी ज्या आहेत तर त्या या झायलम मधल्या वॉटर ट्रान्सपोर्टेशन साठी वापरल्या जातात. पहिलं जी आहे तर ती रूट प्रेशर थेरी. काय बरं? रूट प्रेशर थेरी. दुसरी जी आहे तर ती ट्रान्सपायरेशन पूल थेरी आहे. काय बरं? ट्रान्सपायरेशन पूल थेरी. आणि तिसरं जे काही आहे तर ती कॅपिलरी ऍक्शन. कॅपिलरी ऍक्शन. आता तुम्हाला काही उदाहरणं सांगतो त्याच्या माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टी समजतील. आता हे जे काही आहे तर हे प्लांटचं स्टेम आणि त्याच्या खाली हे जे आहेत तर ते रूट्स आहेत. आता ह्या रूट्सवर रूट हेअर्स असतात बरोबर ना? काय असतात बरं? रूट हेअर्स. म्हणजे प्रत्यक्ष वॉटरचं ॲब्झॉर्प्शन हे थ्रू रूट हेअर होत असतं, आणि रूट हेअर हे एकाच सेलचं बनलेलं असतं. म्हणजे प्रत्यक्ष त्या वॉटर मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारं जे काही प्लांटचा किंवा रूटचा पार्ट असतो तर तो म्हणजे आपला हा रूट हेअर. आता होतं कसं? या रूट हेअरनं वॉटर ॲब्झॉर्ब केलं, साहजिकच ते वॉटर मॉलिक्यूल जो आहे तर तो त्याच्या ॲडजसंट सेलमध्ये जातो, कारण ही सेल साहजिकच फुगते आणि फुगल्यानंतर तिच्यातलं जे काही वॉटर आहे, वॉटर मॉलिक्यूल जे आहेत तर ते वरच्या सेलकडं ट्रान्सफर करते. या पद्धतीनं ही सेल देखील जेव्हा टर्जिड होते, फुगते, तेव्हा तिच्यातलं जे वॉटर आहे तर ती तिच्या वरच्या सेलकडं ट्रान्सफर करते. आणि ही प्रोसेस जी आहे तर ती तब्बल 7 ते 8 फुटापर्यंत फॉलो होत असते. म्हणजे एकंदर खालच्या बाजूची सेल पूर्ण फुगल्यानंतर ती तिच्यातलं पाणी वरच्या सेलकडे ट्रान्सफर करते. वरची सेल पुन्हा पूर्ण फुगल्यानंतर तिच्यातलं पाणी पुन्हा तिच्या वरच्या सेलकडे ट्रान्सफर करते. आणि या पद्धतीनं अगदी त्या ठिकाणी 8-10 फुटापर्यंत या रूट प्रेशरच्या माध्यमातून काय होत असतं बरं? तर पाणी वर चढवलं जातं. पण ही जी काही थेरी आहे तर ही जे काही टॉल प्लांट्स असतात तर त्यांच्या बाबत एवढी सुटेबल नाहीये. कारण इथं काय होतं की हे जे वर जाणारं पाणी आहे ना तर त्याला वरतून खाली ग्रॅव्हिटेशनल फोर्स देखील खाली खेचत असतो ना. म्हणजे एकंदर रूट प्रेशरमुळे पाणी वर चढायलंय आणि ग्रॅव्हिटेशनल पूलमुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते खाली खेचल्या चाललंय. आणि त्याचा परिणाम म्हणजे अगदी 8 ते 10 फुटापर्यंत या रूट प्रेशरच्या माध्यमातून पाणी वर जाऊ शकतं. पण तुम्हाला एकंदर मेकॅनिझम समजलेला आहे. सगळ्यात बेस्ट असं जे काही थेरी आहे किंवा अगदी जे टॉल प्लांट देखील ज्याचा वापर करतात तर ती आहे ट्रान्सपायरेशन पूल थेरी. आता ट्रान्सपायरेशन म्हणजे काय? तर ट्रान्सपायरेशन म्हणजे ही गोष्ट जर तुम्हाला समजून घ्यायची असेल ना बाळांनो तर एक एक्झाम्पल सांगतो. हा एक्सपेरिमेंट तुम्ही अगदी घरी देखील करू शकता. या ठिकाणी एक मी
काय घेतलं बरं, एखादं वेसल घेतलेलं आहे, भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकलं. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी एक पाईप टाकला. याच्यामध्ये काय टाकला बरं, मी एक पाईप टाकला. आता साहजिकच या ठिकाणी भांड्याची जी काही वॉटरची लेवल आहे तर तेवढंच पाणी या पाईपमध्ये देखील त्या ठिकाणी वर अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार. आता मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही पद्धतीनं इलेक्ट्रिक पंप वगैरे वापरायचा नाहीये, पण तुम्हाला हे इथलं जे पाणी आहे तर ते बाहेर खेचायचंय. तर शक्य आहे का, तर तुम्ही थोडासा विचार कराल. साहजिकच तुमचा अनुभव इथं कामाला येणार. आणि एक टेक्निक जर वापरली, आता इथपर्यंत पाणी आहे, पण हा जो काही या ट्यूबचा भाग आहे तर हा कशानं भरलेला आहे बरं, एअरनं भरलेला आहे. आता ही एअर जर तुम्ही काढून घेतली तर साहजिकच या एअरचं प्रेशर किंवा या भागाचं प्रेशर एकदमच कमी होणार. कारण तुम्ही इथून जर एअर जर बाहेर खेचण्यासाठी तुम्ही साहजिकच माउथचा वापर करू शकता. तोंडाद्वारे त्या ठिकाणी ही जर एअर बाहेर खेचली ना तर नक्कीच इथं व्हॅक्यूम तयार होतंय. व्हॅक्यूम म्हणजेच काय तर निर्वात पोकळी. आणि त्याचा परिणाम असं होतं की इथलं प्रेशर तुलनेनं खूपच जास्त आणि इथलं मात्र एकदमच कमी, 0. आणि मग हे पाणी जे आहे तर ते हाय प्रेशर टू लो प्रेशर असं मूव्ह होतं. म्हणजे एकंदर हे पाणी इथं या ट्यूबमध्ये वर सरकतं आणि ते बाहेर पडायला लागतं. आणि एकदा का त्यानं तो चॅनल, तो मार्ग अचीव केला की बरोबर हे मधलं पाणी संपेपर्यंत हे पाणी बाहेर पडत राहतं. हे ट्रान्सपायरेशन पूल थिअरीचं एकदम फिजिक्सच्या बाबतीचं एक बेसिक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही म्हणाल की प्लांटमध्ये हे काम कोण करणार, तर प्लांटमध्ये तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल बाळांनो. या ठिकाणी हे काय बरं, तर हे प्लांट, अरे प्लांटचे रूट्स साहजिकच त्यांचं काम करणार ते म्हणजे वाया झायलम कुठं असतात बरं, या स्टेममध्ये असतात. या झायलममधून हे पाणी जे आहे तर ते वरवर असतं, त्या ठिकाणी ढकललं जातं. मुद्दा असा आहे की ते वरवर जातं कसं, तर तुम्हाला या ठिकाणी मी इथं एक सिम्बॉलिकली एक डायग्राम काढतो. एक पान आहे, या पानाला छोटे छोटे असे छिद्र असतात बरं. तुम्ही म्हणाल एवढे मोठे छिद्र जर असले असते तर आम्हाला दिसलं असतं ना. बाळांनो, हे एकदम छोटी छिद्र असतात. फक्त तुम्हाला मी डायग्रॅमॅटिकली कळण्यासाठी हे दाखवतोय. या छिद्रांना म्हटलं जातं स्टोमॅटा. या छिद्रांना काय म्हटलं जातं बरं, स्टोमॅटा. मराठीमध्ये फार सुंदर नाव आहे बरं. त्याला म्हटलं जातं पर्णरंध्रे, म्हणजे पानांवरचे छिद्र. आता हे जे काही वरचं चढणारं पाणी आहे थ्रू झायलम, हे अगदी या स्टोमॅटापर्यंत पोहोचलेलं असतं. स्टोमॅटा काय आहेत बरं, छोटे छोटे छिद्र आहेत. आता होतं काय की जेव्हा दिवसाचा काळ असतो, वातावरणामध्ये उष्णता असते, अशा वेळेस इथले जे काही पाणी आहे तर त्याची काय होते बरं, वाफ होते. इथं स्टोमॅटाच्या जवळ जे काही पानामधलं पाणी आहे ना तर त्याची वाफ होते, इव्हॅपोरेशन होतं, ज्याला आपण ट्रान्सपायरेशन म्हणतो. ज्याला काय म्हणतो बरं, तर ट्रान्सपायरेशन. त्याचा परिणाम असं होतं की इथं पाणी राहतच नाही, इथं हवाही राहत नाही. आणि म्हणून एक प्रकारे खालचं जे काही झायलम मधलं वॉटर आहे आणि इथं झालेलं लो प्रेशर, या प्रेशर डिफरन्समुळं हे खालचं पाणी वर खेचल्या जातं, वर ओढल्या जातं. कळलं का, म्हणजे एकंदर इथून पाणी इव्हॅपोरेट होत राहणार आणि इथं तयार झालेल्या या व्हॅक्यूमचा परिणाम म्हणजे खालचं पाणी वर खेचल्या जाणार. याच्यामध्ये वॉटर लॉस मात्र भरपूर होतो बरं. याच्यामध्ये वॉटर लॉस होतो म्हणजे पाणी अगदी तुम्ही जर बघितलं तर 100 मीटर उंचीपर्यंतही जाऊ शकतं, पण वॉटर लॉस मात्र प्रचंड होतो. म्हणजे हे बाहेर जे पडणारं पाणी आहे ना वाफेच्या स्वरूपामध्ये, ते प्लांटला थोडंच वापरायला भेटायले, बरोबर आहे. पण ट्रान्सपायरेशन पूल थिअरी ही जे टॉल प्लांट्स आहेत तर त्यांच्यासाठी खूप युजफुल आहे. आता कॅपिलरी ऍक्शन जी आहे तर ही देखील उपयुक्त अशी थिअरी आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना तर कॅपिलरी प्रिन्सिपल वापरलं जातं. समजा हा एक्सपेरिमेंट कदाचित तुम्ही शाळेमध्येही केलेला असेल बघा बाळांनो. या ठिकाणी मी एक अशी ट्यूब दोन्ही बाजूनं ओपन असणारी ही अशी ट्यूब इन्सर्ट केली. हिची डायमीटर समजा 5 mm आहे आणि दुसरी जी काही ट्यूब आहे तर ती अगदीच छोट्या डायमीटरची आहे. हिची डायमीटर 1 mm आहे. ठीक आहे, काचेची ट्यूब आहे, नलिका आहे. आता अशा वेळेस या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना तर वॉटरची लेवल समजा जर ही असेल तर हे पाणी या ट्यूबमध्ये थोडंसं वरपर्यंत सरकतं. का बरं, ड्यू टू कॅपिलरी ऍक्शन, केशाकर्षण क्रिया म्हटलं जातं. आता तुम्ही म्हणाल की मग या ट्यूबच्या बाबत काय होतं, या ट्यूबमध्ये तर ती आणखी जास्त वरपर्यंत चढतं. लक्षात आलं का, म्हणजे या भांड्यामध्ये पाण्याची पातळी इथपर्यंतच आहे, पण ट्यूबची डायमीटर जी आपण इन्सर्ट करायलो जेवढी छोटी छोटी होणार ना तर ते पाणी अधिक उंचापर्यंत जाणार. आलं लक्षात. म्हणजे एकंदर इथं तो झायलम जो आहे ना
त्या स्टेम मधला झायलम तो देखील अशाच ट्यूबचं काम करतोय आणि त्याचा परिणाम म्हणजे या कॅपिलरी ॲक्शनमुळं, या प्रिन्सिपलमुळं पाणी वर ढकलल्या जातं, खेचल्या जातं. याच्यामध्ये ॲडेझिव्ह आणि कोहेझिव्ह असे दोन प्रकारचे फोर्सेस देखील निश्चितच खूप उपयुक्त ठरतात. पण तुम्हाला पाणी या झायलममधून वर नेण्यासाठी जे 3 फिजिक्समधले महत्त्वाचे असे लॉज किंवा प्रिन्सिपल या प्लांट्सच्या माध्यमातून वापरल्या जातात ते निश्चितच समजले असतील. समजले का बरं? यस अनुष्का, समजले का बाळा? काही डाऊट असेल तर मला लागलीच विचारा. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आता आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी. नाईटच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी ट्रान्सपिरेशन तर नाही होणार, बरोबर आहे, पण प्लांट्सला तर सतत पाणी आवश्यक असतं, बरोबर आहे. मग आता अशा वेळेस संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी रूट प्रेशर थिअरी जी आहे तर ही फार महत्त्वाची ठरते. कारण रूट प्रेशरसाठी दिवस आणि रात्र हा त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरत नाही. पण ट्रान्सपायरेशन पूल थिअरीमध्ये मात्र ट्रान्सपायरेशन हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तिथं त्या पाण्याचं बाष्पीभवन होणार, बरोबर आहे. त्यामुळे ट्रान्सपायरेशन पूल थिअरी फक्त दिवसाच इफेक्टिव्ह आहे. रूट प्रेशर थिअरी मात्र रात्री देखील इफेक्टिव्ह आहे. फक्त इथे एवढंच महत्त्वाचं सांगतोय, रूट प्रेशर थिअरीद्वारे तुम्हाला उंच प्लांटमध्ये जे काही पाणी आहे तर ते खूप उंचापर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आता ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड बद्दल पाहूया. आता हे फूड जे आहे तर ते साहजिकच नेमकं कोणत्या फूड बद्दल बोलल्या चाललंय बरं? तर हे फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून तयार झालेलं फूड आहे. प्लांट्स कसे आहेत बरं बाळांनो? तर हे ऑटोट्रॉपिक आहेत. प्लांट्स ऑटोट्रॉपिक आहेत. का बरं? कारण ते स्वतःचं फूड स्वतः बनवतात. कोणत्या प्रोसिजरद्वारे, कोणत्या केमिकल रिएक्शनद्वारे? तर ती केमिकल रिएक्शन आहे फोटोसिंथेसिस. ही रिएक्शन देखील लक्षात ठेवा बरं. 6CO2 प्लस 12H2O म्हणजे 6 कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल, 12 या ठिकाणी वॉटरचे मॉलिक्यूल, आणि यासाठी 2 गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे ही प्रोसेस होण्यासाठी सनलाईट आवश्यक आहे आणि ही तिथंच होते ज्या सेलमध्ये क्लोरोफिल असतं किंवा क्लोरोप्लास्ट असतं. इथं याच्यात फायनल प्रोडक्ट म्हणून बनतं C6H12O6 म्हणजेच आपलं ग्लुकोज, जे आपल्यासाठी एनर्जी सोर्स म्हणून काम करतं, बरोबर आहे. त्यासोबत आणखी काय तयार होतं बरं? 6O2 ऑक्सिजन तयार होतो, ठीक आहे, आणि त्यासोबतच वॉटर देखील. म्हणजे एकंदर हे जे फूड या प्लांटमध्ये विशेषतः त्यांच्या लीफमध्ये बनायले ना, हे फूड तर सगळ्या प्लांटच्या वेगवेगळ्या भागांना आवश्यक आहे. आणि मग यांचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी साहजिकच ज्या टिश्यूची मदत घेतली जाते ती टिश्यू आहे फ्लोएम. ती टिश्यू कोणती आहे बरं? तर फ्लोएम आहे. या ठिकाणी मूवमेंट ऑफ फूड फ्रॉम लीव्स टू ऑल सेल्स ऑफ दॅट प्लांट. एक्सेस फूड स्टोर्ड इन रूट्स, फ्रूट्स अँड सीड्स. म्हणजे एकंदर इथं प्लांट सतत फूड तयार करत असतात. मग आता गरजेपेक्षा जास्त फूड जर त्यांनी तयार केलं तर मग ते फूड जाणार कुठं? तर असं फूड हे रूट्समध्ये स्टोअर होऊ शकतं, फ्रूट्समध्ये. आता फ्रूटमध्ये जे काही फूड स्टोअर आहे, उदाहरणार्थ आंबा वगैरे आपण जो काही रस खातो ना, आता ते म्हणजे प्लांटनं तयार केलेलं फूडच आहे. आणि म्हणून तर आपण प्लांटवर डिपेंड आहेत फॉर दॅट फूड, बरोबर आहे. सीडमध्ये देखील त्यांचं एक्स्ट्राचं फूड त्यांनी स्टोअर करतात आणि त्या एक्स्ट्राच्या फूडच्या जीवावरच आपण म्हणजेच ॲनिमल्स सर्वाईव्ह होतोय. फ्लोएम कंडक्ट्स इन बोथ डायरेक्शन. म्हणजे एकंदर फ्लोएममध्ये जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे ते वरतून खाली होऊ शकतं आणि खालतून वर देखील होऊ शकतं. त्यानंतर रिक्वायर्स ATP. या फ्लोएममध्ये ट्रान्सपोर्टेशनसाठी काय बरं? एनर्जी आवश्यक असते. ATP म्हणजेच काय? तर एनर्जी करन्सी इन आवर बॉडी. तर इथं ATP आवश्यक असते आणि त्यासोबतच या ठिकाणी डिफ्युजन नावाची एक प्रोसेस देखील इथं युजफुल ठरते. म्हणजे मी तुम्हाला झायलममध्ये वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं आणि फ्लोएममध्ये फूडचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं या दोनही गोष्टी सांगितलेल्या आहेत. लक्षात आलं का? आता याच्यानंतर आपल्याला एक्सक्रीशनबद्दल पाहायचं आहे. काय बरं? एक्सक्रीशन, ज्याला मराठीमध्ये उत्सर्जन म्हणतात. ज्याला मराठीमध्ये काय बरं? उत्सर्जन म्हणतात. आता हा प्रकार काय आहे हे थोडक्यात समजून घ्यावं लागेल आपल्याला. या ठिकाणी इथं जर तुम्ही पाहिलं ना तर कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असो, कोणताही ऑर्गॅनिझम जर तुम्ही कन्सिडर केला, मग तो अगदी युनिसेल्युलर असो की मल्टीसेल्युलर असो, त्याच्यामध्ये खूप साऱ्या केमिकल रिॲक्शन्स होत असतात. खूप साऱ्या केमिकल रिॲक्शन्स त्यांच्या सेलमध्ये होत असतात आणि केमिकल रिॲक्शन जेव्हा कधी होत असते तेव्हा त्यामध्ये बनतं प्रोडक्ट.
बरोबर आहे. केमिकल रिएक्शनमध्ये काय असतं, रिएक्टंट असतं डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जे असतं तर ते प्रोडक्ट. या प्रोडक्टच्या मध्ये असतं बऱ्याच वेळेस वेस्ट मटेरियल. जे वेस्ट मटेरियल खरं तर त्या ऑर्गॅनिझमसाठी कसं असतं, युजफुल तर नसतं, उलट ते हार्मफुल असतं. उलट ते काय असतं बरं, हार्मफुल असतं. आता हे वेस्ट मटेरियल जनरली असतं नायट्रोजिनस वेस्ट. नायट्रोजिनस वेस्ट म्हणजे आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे. नायट्रोजिनस वेस्ट म्हणजे आपल्या शरीरातले असे रसायन, असे कंपाऊंड की ज्यांच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन आढळतो. आता ह्याचे एक्झाम्पल जर पाहायला गेलं तर अमोनिया. अमोनिया इज व्हेरी टॉक्झिक अँड हार्मफुल नायट्रोजिनस वेस्ट. त्याच्यासोबतच ह्याच्यापेक्षा थोडासा कमी टॉक्झिक म्हणजे युरिया. त्याच्यानंतर आणखी एक नायट्रोजिनस वेस्ट आहे ते म्हणजे युरिक ॲसिड. काय बरं, युरिक ॲसिड. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की ह्युमन बिंगमध्ये किंवा इतर कोणत्याही ऑर्गॅनिझममध्ये नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल जे तयार होत असतं तर ते कोणतं आहे, तर अमोनिया आहे. खूप टॉक्झिक आहे, व्हेरी टॉक्झिक आहे आणि हे खूप लवकर शरीराच्या बाहेर पडणं आवश्यक आहे. युरिया हे मॉडरेट टॉक्झिक आहे, थोडंसं मीडियम ह्याची टॉक्झिसिटी असते. आणि युरिक ॲसिड मात्र लेस टॉक्झिक आहे. ठीक आहे, लेस टॉक्झिक आहे. मग आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, व्हेरी टॉक्झिक जर असेल तर याला शरीराबाहेर काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वॉटर आवश्यक असतं. जेवढा त्या ठिकाणी ते रसायन, ते वेस्ट मटेरियल टॉक्झिक म्हणजे हार्मफुल असेल त्याला बाहेर काढण्यासाठी वॉटर देखील खूप जास्त लागतं. अगदी जर बघायला गेलं तर 1 ग्राम अमोनियाला आपल्या शरीराबाहेर काढण्यासाठी 500 ml वॉटर लागतं. किती बरं, 500 ml. आता इथं 1 ग्राम युरियाला जर बाहेर काढायचं असेल ना तर जवळपास आपल्याला 50 ग्राम किंवा 50 ml वॉटर लागतं. आणि युरिक ॲसिड मात्र त्या ठिकाणी अगदी 10 ml वॉटरच्या मदतीनं देखील पर ग्राम आपण बाहेर काढू शकतो. आता इथं मुद्दा असा आहे की ह्युमन बिईंग कशाच्या स्वरूपामध्ये एक्सक्रिशन करतो, तर आपल्या शरीरामध्ये देखील अमोनिया तयार होत असतो. बरोबर आहे ना, आपल्या शरीरामध्ये देखील अमोनिया तयार होत असतो. पण तुम्ही बघितलं, अमोनियाला जर शरीराबाहेर काढायचं असेल, एक्सक्रीट करायचं असेल तर 1 ग्रामसाठी 500 ml पाणी जर तुम्हाला टाकायचं असेल बाहेर तर किती प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या शरीरातून पाणी बाहेर पडेल. आणि एवढं तर पाणी आपण पिऊ देखील शकत नाहीत आणि एवढं बाहेरही काढू शकत नाहीत. आणि म्हणून आपलं जे लिव्हर आहे ना तर ते या अमोनियाचं रूपांतर कशामध्ये करतं रे, तर युरियामध्ये करतं. आणि मग या ठिकाणी हा युरिया जो आहे तर तो आपल्या युरिनच्या माध्यमातून बाहेर पडतो. कशाच्या माध्यमातून बाहेर पडतो, युरिन म्हणजे आपल्या लघवी वाटे हा युरिया बाहेर पडत असतो. बरोबर आहे. आणि लघवीमध्ये त्यासोबतच पाणी देखील असतं. मी तुम्हाला म्हटलं की बाबा 1 ग्राम युरिया जर असेल तर 50 ml पाणी त्याच्यासोबत बाहेर टाकावं लागतं. मुद्दा असा आहे की फक्त युरियाच आपल्या शरीरातून वेस्ट मटेरियल आहे का, तर बिलकुल नाही. आपल्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड सारखा जो गॅस तयार होत असतो तो देखील बाहेर पडतो. मग तो कुठून बाहेर पडतो, तर आपल्या लंग्समधून बाहेर पडतो. बरोबर आहे. आपण जो काही श्वास घेतो त्याच्यानंतर उच्छवास सोडतो, उच्छवासाच्या वेळेस त्या ठिकाणी जे CO2 आहे तर तो बाहेर पडतो. म्हणजे आपले लंग्स हे देखील काय आहेत बरं, तर एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत. त्यासोबतच आपली स्किन, आपल्या स्किनच्या माध्यमातून स्वेट म्हणजे घाम येतो. घामामध्ये देखील काही वेस्ट मटेरियल असतं. म्हणजे एकंदर आपली स्किन जी आहे तर ही देखील काय बरं, एक एक्सक्रिटरी ऑर्गन आहे. लक्षात आलं का. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की आपल्या ह्युमन बॉडीमध्ये एक्सक्रिटरी ऑर्गन कोणती आहेत, तर लंग्स, स्किन, किडनी, बरोबर आहे, हे मेन एक्सक्रिटरी ऑर्गन आहेत. मात्र गंमत अशी आहे की प्लांट्समध्ये एक्सक्रिटरी ऑर्गन्स असतात का, असतात, त्याच्यात देखील असतात. या ठिकाणी आपण मागच्या ह्याच्यामध्ये स्टोमॅटाबद्दल बोललो बघा, स्टोमॅटा. आता हे स्टोमॅटा म्हणजेच काय, तर पानांवरले छोटे छोटे छिद्र. अरे या छिद्रांमधूनच CO2 वायू देखील बाहेर पडतो. म्हणजे स्टोमॅटा इज एक्झाम्पल ऑफ एक्सक्रिटरी ऑर्गन इन प्लांट. इतरही काही एक्सक्रिटरी ऑर्गन्स असतात. बरोबर आहे. तर त्याबद्दल आपल्याला सखोलपणे माहिती घ्यायची. ओव्हरऑल तुम्हाला इथपर्यंत एक गोष्ट लक्षात आली असेल की कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम तो युनिसेल्युलर असो की मल्टीसेल्युलर असो त्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल बनत असतं. आणि या वेस्ट मटेरियलला शरीराच्या बाहेर काढणारी जी काही प्रोसेस असते तर त्याला म्हटलं जातं एक्सक्रिशन. आता गंमत अशी आहे की आपल्यामध्ये किंवा प्लांट्समध्ये वगैरे जे मल्टीसेल्युलर असे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स अशी ऑर्गन सिस्टीम असते. कॉम्प्लेक्स अशी सिस्टीम असते कशा, त्या शरीराच्या बाहेर हे सगळं मटेरियल काढण्यासाठी. उदाहरणार्थ लंग्स किंवा आपल्या युरिनच्या बाबत जर बघितलं तर किडनी आहे, युरेटर आहे, युरिनरी ब्लॅडर आहे, युरेथ्रा आहे, कितीतरी ऑर्गन आहेत. पण आता हेच समजा एखादा छोटासा अमिबा आहे. आता हा बिचारा अमिबा इनमीन त्याच्याकडे एक सेल आहे, टिश्यू देखील नाहीये. अशा वेळेस तो त्याच्या हे जे काही आउटर मेम्ब्रेन आहे
तर त्या स्किनमधूनच किंवा त्या सेल वॉलमधूनच हे सगळं मटेरियल बाय डिफ्युजन नावाच्या प्रोसेसद्वारे बाहेर टाकत असतं. तर हे माहिती असू दे. डेफिनेशन, रिमूव्हल ऑफ हार्मफुल और वेस्ट प्रोडक्ट्स, युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया वगैरे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये साहजिकच डिफ्युजन वापरलं जातं. मल्टीसेल्युलरमध्ये मात्र कॉम्प्लेक्स अशी ऑर्गन सिस्टीम आपल्याला पाहायला भेटते. एक्सक्रीशन इन प्लांट्सच्या बाबत जर बघितलं तर प्लांट्समध्ये स्पेशल असे कोणते ऑर्गन्स नसतात, पण तरी देखील जर पाहिलं तर स्टेमवर असणारे लेंटिसेल्स किंवा लीफवर असणारे जे काही स्टोमॅटा तर ते एक्सक्रीशनसाठी युजफुल ठरतात. आता इथं डिफ्युजन या प्रोसेसद्वारे देखील प्लांट्समधून या ठिकाणी वेस्ट मटेरियल बाहेर पडत असतं, जसं की CO2. त्याच्यानंतर रूट्स जे काही आहेत तर रूट्समध्ये देखील रूट्सच्या माध्यमातून देखील प्लांट्सच्या काही एक्सक्रिटरी मटेरियल हे जमिनीमध्ये सोडलं जातं. त्यासोबतच प्लांटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वेस्ट मटेरियल स्टोअर देखील केलं जातं. प्लांटमध्ये वेस्ट मटेरियल स्टोअर केल्या जातं कशामध्ये, तर सेलच्या आत असणाऱ्या व्हॅक्यूलमध्ये, लीव्हजमध्ये किंवा बार्क म्हणजे जे काही प्लांटची जी साल असते ना खोडाच्या भोवतीची त्याच्यामध्ये, त्यासोबतच जे काही जुने डेड असे किंवा कामामध्ये नसणारे जे काही झायलम असतात तर त्यांच्यामध्ये देखील रेझिनच्या किंवा गमच्या फॉर्ममध्ये वेस्ट मटेरियल स्टोअर होत असतं. हे फार युनिक आहे बघा. ॲनिमल्समध्ये वेस्ट मटेरियल ॲनिमल होल्ड करून ठेवत नाहीत, प्लांट मात्र ठेवू शकतात किंवा ठेवतात. रॅफाइट्स काय आहेत बरं, तर रॅफाइट्स म्हणजे त्या ठिकाणी असे शार्प किंवा स्पिंडल शेपचे असे स्ट्रक्चर्स असतात. आपण काटे म्हणू शकतो. तुम्ही बघितले असतील बघा ते रॅफाइट्स बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी मोनोकॉट प्लांट किंवा ज्वारीचं वगैरे जर झाड तुम्ही असं जर त्याच्या जवळ गेला तर तुम्हाला ते रॅफाइट्स जे आहेत तर ते टोचतात, इरिटेट करतात, ते त्वचेला त्या ठिकाणी एक प्रकारे दाह निर्माण करतात. तर रॅफाइट जे आहेत तर हे कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स पासून बनलेले असतात, कॅल्शियम ऑक्झलेट पासून. तर हे साधारणतः या ठिकाणी ॲमॉर्फोफॅलस किंवा ॲरम यासारख्या प्लांटमध्ये आपल्याला पाहायला भेटतात आणि हे इरिटेशनही निर्माण करतात. याचा इतरही काही वापर होत असतो. साहजिकच हे रॅफाइट्स अणुकुचीदार असतात, पॉइंटेड असतात, म्हणूनच जे काही गवत खाणारे वगैरे प्राणी असतात ना ते शक्यतो अशा प्लांट्सला खात नाहीत. कारण काय होतं माहिती का, ह्या रॅफाइट्समुळे त्यांच्या माउथच्या आत ते टोचायला लागतं ते अन्न, त्यामुळे ते काही खात नाहीत. तर इथं या ठिकाणी तुम्हाला बेसिक एक्सक्रिटरी सिस्टीमबद्दल मी माहिती सांगितलेली आहे. आता आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये काय पाहायचं आहे तर एक्सक्रिशन इन ह्युमन म्हणजे ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम, ज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये 2 ज्या काही किडन्या आहेत त्यांच्याबद्दल पाहायचंय, 2 युरेटरबद्दल पाहायचंय, एका युरिनरी ब्लॅडरबद्दल पाहायचंय, एका युरेथ्राबद्दल. हे एवढं जे काही पार्ट आहेत ना, एवढे ऑर्गन्स आहेत तर ते आपल्या एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये पाहायला भेटतात. ओके, त्याच्यामध्ये मग त्या ठिकाणी नेफ्रॉन नावाचा जो सगळ्यात महत्त्वाचा असा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे तर त्याबद्दल देखील आपल्याला पाहायचं बाळांनो. त्याच्यानंतर डायलिसिस नावाच्या एका प्रोसेसबद्दल देखील आपल्याला पाहायचं आहे, जे की आर्टिफिशियल किडनीचं काम करत असतं. जेव्हा दोन्ही किडन्या खराब होत असतात तर अशा व्यक्तीमध्ये डायलिसिस हे महत्त्वाचं ठरतं, आणि तो व्यक्ती जो आहे तर तो जिवंत राहू शकत नाही. तर इथं नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तुमचे जे काही इतर मित्र आहेत तर त्यांना देखील सांगा. तर इथं थांबूया, आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरच्या निमित्तानं. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.